भारताबाहेरचा भारत म्हणजे काय बघायचं, तर आम्ही जे खातो ते खाल्लं पाहिजे, आम्ही जसे घालतो तसे कपडे घातले पाहिजेत, असा प्रकार नाही. तर हा विचार, हे ज्ञान आपण त्यांना दिलं, ही फार महत्वाची गोष्ट आहे. हे स्वातंत्र्य, मुळात संस्कृती जिथे येते ना तिथे स्वातंत्र्य येतं. जोपर्यंत तिथे आपलं हे सगळं ज्ञान पोहोचलंय तोपर्यंत भारतामध्ये मंदिर हे फक्त देवालय म्हणून राहिलं नाही, तर आता ते प्रासाद या स्वरूपाचं झालेलं आहे. आणि हा प्रासाद त्यांनी उभं केलेलं जे काही सगळं स्ट्रक्चर आहे, तर हे म्हणजे एक प्रकारे महाल आहे खूप मोठा, आणि जणू काही स्वर्गच आहे. इतकी वेगळी आहेत ना, म्हणजे असं काळ पाहिला तर जवळजवळ 1000 वर्षाचं अंतर आहे. तर त्या काळामध्ये कसा बदल झालेला आहे यांचं दाखवणं, यांची स्वतःची शैली आहे त्याच्यामध्ये, पण कहाणी तीच आहे. नमस्कार, मी उज्ज्वला खांडेकर. ज्ञानयात्रेच्या आजच्या पॉडकास्टमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपल्याकडे डॉक्टर भाग्यश्री पाटसकर या आल्या आहेत. खूप खूप स्वागत भाग्यश्रीताई. आणि सर्वांनाच माहित आहे की भाग्यश्रीताई ह्यांचा आर्किओलॉजी हा विषय जरी असला तरी मंदिरांच्या बद्दल आणि मूर्तींबद्दल त्यांचा जो अभ्यास आहे ते फार महत्वाचा आहे. आणि आपण आज त्यांच्या ह्याच गोष्टीचा थोडा अजून फायदा करून घेऊयात. आणि आज थोडा वेगळा विषय आहे, तर तो आहे इंडिया आउटसाइड इंडिया म्हटल्या जाणाऱ्या कंबोडियाबद्दल. तसं तर भाग्यश्रीताईंनी बरेच पुस्तकं पण लिहिलेली आहेत आणि त्यांच्या अशा पुस्तकांमधनं म्हणजे बऱ्याच वेगळ्या वेगळ्या विषयांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. आणि आपल्या ज्ञानयात्रेच्या आपले जे बुधवारचे कार्यक्रम आहेत त्याच्या माध्यमातून पण भाग्यश्रीताईंनी बरेच विषय आपल्यासमोर मांडले आहेत. आणि आता आपण थोडा वेगळा विषय कंबोडियाबद्दल त्यांच्या बरोबर थोडी चर्चा करणार आहोत. आणि छान वाटेल मला कंबोडियाबद्दल बोलायला. आपण जेव्हा पहिल्यांदा आपली चर्चा झाली तेव्हा चांगलं वाटलं, कारण आता आपण जे बोललो की भारताच्या बाहेरच्या लोकांना, म्हणजे जे भारतीय आहेत, भारताबाहेर गेलेले, त्यांना तर भारताबद्दल आणि भारतीय संस्कृतीबद्दल प्रेम असणं स्वाभाविक आहे. पण बाहेर जे दुसरे लोक आहेत इतर देशांमधले, त्यांनाही उत्सुकता वाटते की काय तुमचा देश. आणि आता तर हल्ली बऱ्याच काही माध्यमातून भारताचा इतिहास, संस्कृती, वेगवेगळ्या परंपरा इतकं पसरत आहे सगळीकडे, आणि त्याचा खरा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न लोक करतायत. त्याच्यामुळे छान वाटतं भारताबाहेरचा भारत. भारताबाहेरचा भारत असं आपण कंबोडियाला किंवा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज बद्दल जेव्हा उल्लेख होतो तेव्हा तुम्हाला कंबोडियाबद्दल काय काही विशेष काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात? हो, नक्कीच. आता भारत म्हटलं ना की आताचा सध्याचा जो आपला भारताचा नकाशा आहे तो आपल्या डोळ्यासमोर येतो, पण त्या व्यतिरिक्त आपण पाहतो की अफगाणिस्तान पासून तर अगदी हा कंबोडिया वगैरे सगळे जे आग्नेय आशियामधले बेट आहेत तिथपर्यंतचा सगळा प्रदेश हा भारतच होता. आणि त्यातही ह्या भागाचं कौतुक किंवा एक वेगळेपण असं की यांच्याकडे अजूनपर्यंत हा सगळा जो काही वारसा त्यांनी जपलेला आहे. आणि नवीन काळामध्ये नवीन काही गोष्टी घडतायत, पण तरी सुद्धा त्यांनी ही सगळी जुनी मंदिरं म्हणा किंवा ज्या काही जुन्या सगळ्या वास्तू त्यांच्याकडे आहेत तर त्या जपलेल्या आहेत. आणि एक त्याचं वैशिष्ट्य असं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सम्राट अशोकानी बौद्ध मताचा जो प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले, तर त्याच्यामध्ये सुद्धा कंबोडिया आणि हा सगळा प्रदेश होताच अर्थात. आणि मग नंतर चोल घराण्याचे जे राजे होते, विशेष करून राजराजा चोल, तर यांनी आणि इतर सुद्धा खरं म्हणजे पांड्य वगैरे सुद्धा कधी सिंहल द्वीपावर, म्हणजे आज ज्याला आपण श्रीलंका म्हणतो, या सगळ्या प्रदेशामध्ये त्यांनी राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला. एक अजून वैशिष्ट्य आपलं मला नक्की वाटतं की संस्कृतीचा प्रसार केला त्यांनी, नुसतं राज्य वाढवलं नाही. आता संस्कृती म्हणजे काय, तर बरेचदा लोकांना काय वाटतं की आम्ही जसे घालतो तसे कपडे किंवा अमुक एका प्रकारचं खाणं पिण्याचं, आता ते नाही. या सगळ्या बाह्य गोष्टी झाल्या. संस्कृती म्हणजे विचार एक आहे, ज्ञान आणि ज्ञान मिळवण्याचे मार्ग, ह्याला खरं म्हणजे आपण संस्कृती म्हणायला पाहिजे. आणि ते बरोबर आपल्या लोकांनी तिथपर्यंत पोहोचवलंय. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे साधारण 9व्या शतकामध्ये जेव्हा चोल घराण्याचे राजे तिथवर पोहोचले, तर तेव्हा सुद्धा तिकडे छोटी छोटी राज्य होती. यांनी इकडे मोठं राज्य तिकडे स्थापन करायचा प्रयत्न केला, पण आपलाच रूल तिथे चालेल असं काही केलं नाही. तर तिथे एक खमेर घराणं ज्याला म्हणतात, तर त्यांचं तिकडे राज्य तयार झालं. आणि त्यातनं मग हे वेगवेगळ्या राजांनी तिथे आपल्या राजधान्या केल्या, मोठी बांधकामं केली. हे बांधकामाचं जे तंत्र आहे
ते जे ज्ञान आहे ते त्यांना देण्याचं काम आपण केलेलं आहे. अरे वा. ही संस्कृतीचा प्रसार म्हणजे भारताबाहेरचा भारत म्हणजे काय बघायचं हा. तर आम्ही जे खातो ते खाल्लं पाहिजे, आम्ही जसे घालतो तसे कपडे घातले पाहिजेत, असा प्रकार नाही. हा. तर हा विचार, हे ज्ञान आपण त्यांना दिलं, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि हे बाहेर कदाचित इतर देशांच्या बाबतीत तुम्हाला झालेलं दिसणार नाही. त्यामुळे मग कसं झालं की तिकडे त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांचं सगळं जीवन जगलेलं आहे. त्यांना आता तुम्ही बघाल, आपण आता अंकोर वाट बद्दल बोललो, तर त्याचं बांधकाम कसं आहे, त्याची रचना कशी आहे, त्याच्यावरची चित्र कशी आहेत, हे सगळं इतकं बघण्यासारखं आणि विचार करण्यासारखं आहे. हे दिलं तर भारतीय परंपरेतनं त्यांच्यापर्यंत ते पोहोचले. पण असं असताना त्याची रचना किंवा त्याचं जे काही त्यांनी जडणघडण सगळी केली आहे ती त्यांच्या स्टाईलमध्ये, त्यांच्या पद्धतीने. हे स्वातंत्र्य, मुळात संस्कृती जिथे येते ना तिथे स्वातंत्र्य येतं. आणि ते आपण त्यांना म्हणजे त्यांनी घेतलेलं आहे. ते असं काय आपण कोणी द्यायला कोणाच्या घरची ती जागीर नसते. त्यामुळे ते त्यांनी बरोबर आपल्या पद्धतीने ते ज्ञान वापरून नवीन प्रकारचा एक आविष्कार तिथे घडवलेला आहे. आणि ते नक्कीच बघण्यासारखं आहे, प्रश्नच नाही. हो ना. आणि खरंच खूप छान तुम्ही हा मुद्दा मांडला की जरी आपण तिथे गेलो, त्या दुसऱ्या देशात गेलो, तरी आपण त्यांना संपूर्ण बदलण्याचा प्रयत्न नाही केला की आम्ही सांगतो तसंच तुम्ही करा. त्यांचं जे होतं ते आणि आपण त्यांना काही नवीन शिकवलं, ह्याचं त्यांनी एक सुंदर म्हणजे आता आपल्याला दिसतो की इतकं छान काय म्हणतात त्याला, एक उपयोग करून घेतला आपल्या भारतीय ज्ञानाचा आणि त्यांचा सुद्धा. मला हे विचारायचं होतं की अंकोर वाट हे तर जगप्रसिद्ध विष्णू मंदिर आहेच, पण ह्याच्या व्यतिरिक्त जे इतरही मंदिरं आहेत, भव्य आहेत ते पण, त्याच्या रचनेबद्दल थोडंसं, त्याच्या आर्किटेक्चर बद्दल तुम्हाला काय सांगायचं? तर बयोनचं एक खूप सुंदर आहे, आपण ते बघतो. तर किंवा खरं अंकोर वाट सुद्धा किंवा इतर सगळी, तर ह्या मंदिरांचं जर तुम्ही बघाल ना तर यांनी काय केलंय, जोपर्यंत तिथे आपण पोहोचलेलो आहे, आपलं ज्ञान सगळं पोहोचलंय, भूगोल, आता तुम्हाला लक्षात येईल की एखादं मंदिर बांधायचं तर तेव्हा तुम्हाला भूगोल आला पाहिजे, कुठला दगड आहे, काय आहे, ही जिओलॉजी कळली पाहिजे. ह्या एवढ्या मोठ्या आयलंडवरती मी कुठे मंदिर बांधू किंवा कुठे ते कन्स्ट्रक्शन उभं केलं तर चांगलं राहील हे समजलं पाहिजे. गणित आलं पाहिजे, त्याशिवाय हे एवढं सगळं जमणं शक्य नाही. एक जरी एवढंसं म्हणजे काय म्हणतो आपण, दोरी धाव्या एवढं जरी ते गणित चुकलं, दगड लावायला चुकले तर वरचं सगळ्या डोलारा पडणार. तर हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम झालेलं आहे. त्यांनी लॅटराईटचा वापर केला, जो तिथे बऱ्यापैकी अवेलेबल दगड होता, आणि खालच्या बाजूला वाळूचे भराव घालून मग त्याच्यावर वॉटर बॉडीज किंवा पाण्याचे असे छान चॅनल्स तयार केलेत. 2-3 गोष्टी याच्यामध्ये आहेत ज्या सगळ्याच बांधकामामध्ये त्यांच्या, जोपर्यंत तिथे आपलं हे सगळं ज्ञान पोहोचलंय तोपर्यंत भारतामध्ये मंदिर हे फक्त देवालय म्हणून राहिलं नाही, तर आता ते प्रासाद या स्वरूपाचं झालेलं आहे. प्रासाद म्हणजे त्या देवाला आपण राजा मानतो, आणि मग त्या राजाचा जे काही राजाला लागेल त्या सगळ्या गोष्टी तिथे आपण ठेवत असतो, त्या करणं अपेक्षित असतं. आणि तशा प्रकारचा तो प्रासाद आता तयार झालेला आहे. आणि जो या स्टेजला मंदिर आल्याबरोबर ते तिकडे पोहोचलं जाऊन. आणि त्याच्याच कंटेम्पररी आपण बघू, इकडे बृहदीश्वर मंदिर वगैरे उभारलंय, प्रासादच आहे मोठे. अगदी तशाच प्रकारची ही मंदिरं तिकडे आहेत की त्याच्यामध्ये एक फोर्टिफिकेशन वॉल आहे व्यवस्थित, त्याच्या बाजूने या वॉटर बॉडीज केल्या आहेत की ज्याच्यामुळे त्याचं वजन पेलेल, कारण हे आयलंड्स आहेत आणि इथे सारखे वादळ येणं, ते समुद्र आजूबाजूला म्हटल्यावर ते अगदी स्वाभाविकच आहे. वादळ येतात सारखं, काहीतरी सुनामी काय, भूकंप काय, हे सगळं चालूच असतं सारखं. तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये ते आपलं मंदिर जास्तीत जास्त दिवस हे बांधकाम टिकलं पाहिजे याचा त्यांनी विचार केलेला आहे. माझा पुढचा प्रश्न तोच होता ऍक्च्युली की ही जी मोठ जे तुम्ही म्हटलं की मंदिराच्या आजूबाजू सगळ्या परिसरात जर पाणी असेल तर ते कसं टिकून राहील? खरं म्हणजे हे खूप विचार करण्यासारखं आहे. थोडंसं पाण्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं वजन हे कमी होतं, आपण पाहतो. त्या लहानपणी गोष्ट ऐकलेली असेल ना, ते बिरबलाला सांगितलं हत्तीचं वजन करायचं वगैरे, त्या बोटीमध्ये त्याला बसवलं, मग ते मार्क केलं की किती बोट बुडते हत्ती चढल्यावर, आणि मग हत्तीला उतरवून त्याच्यात मग ते दगड घातले आणि मग हे किती किलो झालं वगैरे असं ते मोजलं. तर म्हणजे त्या मार्कवर पाणी येईपर्यंत, तर हे कशामुळे झालं, ते वजन तो सहन करू शकतं किंवा पाण्यामध्ये ती एक शक्ती आहे. आणि खाली वाळू असल्यामुळे ते मेंटेन राहतं पाणी. आणि शिवाय त्याला ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो तो प्रकार तर आहेच आहे, म्हणजे पावसाचं पाणी साठवणं.
हा एक भाग आहे. दुसरं त्याच्यात लँडस्केपिंग बघा ना, की त्यांनी ते लँडस्केप कसं तयार केलंय, की आजूबाजूला असं पाण्याचे छान कुंड किंवा छान प्रवाह चाललेले आहेत, त्याच्यात कमळं सोडलेली आहेत, मासे आहेत छोटे छोटे, आणि त्याच्यात मधोमध ते तुमचं मंदिर येतं. आणि त्याची रचना जर तुम्ही पाहिली तर फार सुंदर, हे कल्पनाच किती छान केलेली आहे. म्हणजे प्रासाद म्हटलं त्या राजाला जे काही अति उत्तम अति सुंदर असेल ते त्याच्यापर्यंत पोहोचवायचं. थोडं पॅनल्स बद्दल बोलूयात. मंदिरावर कशा प्रकारचे पॅनल्स आहेत? हो, मग पॅनल्स म्हणजे काय म्हणतो आपण, हर एक के राम घर घर राम, तशा पद्धतीचं प्रत्येक देशामध्ये रामायण पोहोचलं. आणि ती गोष्ट इतकी छान आहे की त्याच्यामुळे ते प्रत्येकाने आपल्या पद्धतीने आपल्या आवडीनुसार आपल्याला ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये घालायच्या त्या घालून ते मूळ रामायण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे. तसंच या कंबोडियामध्ये सुद्धा झालं. त्यांनी खूप छान छान पद्धतीच्या गोष्टी त्याच्यात दाखवलेल्या आहेत. जी शिल्प तुम्ही पाहिली त्या मंदिरावरची, तर त्याच्यात रामायणाच्या कहाण्या आहेत, महाभारताच्याही आहेत. कृष्ण सुद्धा त्यांच्या आवडीचा आहे, जसा आपल्याकडे आवडतो. आणि तो ज्या काळामध्ये ते तिथे पोहोचलंय आपलं सगळं ज्ञान, तोपर्यंत आपल्याकडे सुद्धा विष्णूचे हे सगळे दशावतार, कृष्ण आणि राम हे पूर्ण अवतार म्हणून आपण जे मानतो, ते सगळं ज्ञान तिथे त्यांना रेडीमेड जाऊन पोहोचलं. तर या सगळ्या शिल्पांमध्ये तुम्हाला ते नक्की दिसेल. तुम्ही जसं म्हटलं की वेगळ्या पद्धतीने त्यांनी रामायण हे केलंय, तर असं अजूनही इतरही देशांमध्ये असंच आहे नाही का? म्हणजे इव्हन बालीमध्ये वेगळ्या पद्धतीचं रामायण आहे आणि इतर देशांमध्ये पण एक खूप महत्वाचं आहे की त्यांनी समुद्र मंथन म्हणा किंवा रामायण म्हणा, महाभारत म्हणा, हे सगळं आपलंसं करून घेतलं आणि आपल्या पद्धतीने त्यांनी त्या गोष्टी हे केल्या. इनफॅक्ट बँकॉक एअरपोर्टवर ते जे सुवर्णभूमी एअरपोर्ट, त्याला नावच ते दिलंय, खूप मोठं म्हणजे समुद्र मंथनचं एवढं मोठं पॅनल आहे. पॅनल नाही म्हणता येणार, स्कल्पचर आहे अगदी मधोमध. सगळेजण जाऊन तिथे फोटोज वगैरे काढतात आणि आपल्याला फार अभिमान वाटतो की भारताच्या बाहेर येऊन एका एअरपोर्ट सारख्या ठिकाणी एवढं मोठं हे शिल्प आहे. तर खूप छान. एक जे सगळ्यांनाच खूप त्याच्याबद्दल कुतूहल असतं की अप्सरा आणि अंकोरवाट ह्याचं काही वेगळंच नातं आहे. हो, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये असं त्यांची कल्पना अशी असेल, एकतर हे प्रासाद आहे, त्यामुळे या काळातल्या मंदिरांवर भारतामध्ये सुरसुंदरी दिसतात. आणि तिकडे सुद्धा त्यांना ते दाखवायचे आहेत. तिकडे त्यांनी सुरसुंदरी दाखवल्यात, अप्सरा दाखवल्यात. आणि हा प्रासाद त्यांनी उभं केलेलं जे काही सगळं स्ट्रक्चर आहे, तर हे म्हणजे एक प्रकारे महाल आहे खूप मोठा आणि जणू काही स्वर्गच आहे. कारण आपल्याकडे राजाला आपण प्रधान सेवक म्हटलेलं आहे. म्हणजे कौटिल्यांनी पण सांगितलंय की राजा म्हणून स्वतःला खूप मोठं समजायचं नाही, तर तू पहिला सेवक तू आहेस. तसं त्यांच्याकडे थोडीशी वेगळी परंपरा होती. राजा म्हणजे देवाचा अंश आहे वगैरे असं मानलं जायचं. तर राजा आणि देव यांचे एकत्रीकरण कदाचित त्यांच्याकडे ते झालं असावं. आणि जसं राजाच्या महालामध्ये सुंदर सुंदर स्त्रिया फक्त मनोरंजनासाठी असं नव्हे, नृत्य गायन मनोरंजन हे तर त्याचा भाग आहेच आहे, पण ह्या एक हुशार चतुर बायका असायच्या त्या काळामध्ये आणि त्यांच्याकडे चांगली अधिकाराची पदं असायची. तर अशा प्रकारचं पण त्याच्या मागे ती कहाणी असू शकते की हे जर देवाचं म्हणजे सर्वात मोठ्या राजाचं जर हे घर असेल, राजमहाल असेल, तर मग याच्यावर अप्सरा असल्या पाहिजेत, कदाचित असं असेल. आणि दुसरं ह्याच्या आजूबाजूला असणारा जो समुद्र आहे, तर तो सुद्धा ह्याच्यात खूप महत्वाचा आहे की समुद्र मंथनातून जी रत्न निर्माण झाली, त्याच्यात कदाचित आमचाही देश आहे हे त्यांना सुचवायचं असेल. म्हणून जिकडे तिकडे साप, समुद्र मंथन आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत असाव्यात, किंवा त्यांना ते प्रतीक खूप आवडलं असेल की समुद्र मंथनातून अनेक रत्न आली, आमचाही देश रत्न आला, अशी काही त्यांची कल्पना त्यांना सुचवायचं असेल. दुसरं म्हणजे ह्या अप्सरा असण्यामागे हाही एक कारण आहे की आपल्याकडे पूर्वी असं म्हणायचे की नेव्हिगेशन मध्ये किंवा समुद्रातनं बोट बरोबर काढण्यासाठी जे काही ज्ञान लागतं, ग्रह ताऱ्यांचं किंवा वाऱ्यांचं, हे ज्ञान काही विशिष्ट समाजाला, विशेष करून महिलांना जास्त शिकण्यामध्ये इंटरेस्ट होता किंवा ते शिकत असत आणि त्यांना अप्सरा असं म्हटलं जायचं. असं काही ठिकाणी आपल्याला हे मिळतं. तर कदाचित तोही रेफरन्स याच्या मागे असेल.
की नेव्हिगेशन मध्ये किंवा समुद्रातनं वाट काढण्यासाठी हो म्हणून ह्या काही चतुर महिला त्या काळात जे शिक्षण घ्यायचे लोक तसं, तर तसं त्याच्यात बायकांचं प्रमाण होतं, तर कदाचित ही पण कल्पना त्याच्या मागे असेल. आणि ह्या काळात जेव्हा मंदिरं पूर्ण आपण बघतो प्रासाद या स्वरूपातली, जर त्याच्यामध्ये या मंदिरांच्या वर असणाऱ्या ज्या काही शिल्प असतात वेगवेगळी, म्हणजे हरिवंशातली चित्र असतील, काही रामायण महाभारतातली असतील, एखाद्या पुराणातलं असेल, देवीनी केलेला पराक्रम किंवा असं काही असेल, तर ही गोष्ट लोकांना समजावून सांगण्यासाठी त्या काळामध्ये देवदासी असायच्या. तर देवदासी हे आता आपण त्याचं फारच वेगळं रूप केलंय, पण त्या मुळात अशा असायच्या की त्या कहाणी समजावून सांगायच्या. आणि मग हे सांगताना सुद्धा त्या नृत्य, गायन, अभिनय वगैरेचा वापर करायच्या. कदाचित तोही रेफरन्स त्याच्यात असेल. त्याच्यामुळे खूप छान आहे. पण काय सुंदर आहे देखील अप्सरा. म्हणून जेव्हाही आपण कंबोडियाची टूर करतो त्यावेळेला अप्सरा डान्स हा आवर्जून पाहतो. आणि खरंच जेव्हा त्या मुली स्टेजवर परफॉर्म करतात तेव्हा असं वाटतं की खरोखरच स्वर्गातून अप्सरा आल्या आहेत आपल्याला भेटायला आणि त्या आपल्या समोर नृत्य करतात आहे. तर फार वेगळं हे आहे. एकतर ते जगच वेगळं आहे असं म्हणायला पाहिजे. पण तिथे कुठेतरी जेव्हा आपले भारतीय एखादा व्यवसाय करताना दिसतात, म्हणजे एखाद्या रेस्टॉरंट चालवतात किंवा असं काही, तेव्हा आपल्याला फार छान वाटतं की आपलं कोणीतरी इथे आहे. पण तिथील लोकल लोक पण खूप छान आहेत. एक मला फार असं वेगळं एक शिल्प दिसलं तिथे. आपल्याकडे कदाचित ते वेगळ्या पद्धतीने दाखवलं असेल. नंदीवर शंकर पार्वती बसले आहेत आणि पार्वतीचा जो ड्रेस आहे तो स्कर्ट सारखा आहे, म्हणजे लॉंग स्कर्ट सारखा असा आहे. तर तेही कदाचित त्यांनी म्हणजे त्या पद्धतीने आपली काहीतरी त्याच्यामध्ये आणण्यासाठी किंवा त्यांचे कपडे किंवा दागिने ते पाहूच ना आपण. जर कधी गेलात तर नक्की तुम्हालाही आवडेल. आणि आता चित्रांमध्ये तर आपल्याला दिसतच आहे की त्यांचे कपडे दागिने किती वेगळ्या प्रकारचे आहेत. इव्हन फेशियल फीचर्स वेगळे आहेत. जरा केशरचना फार सुंदर. म्हणजे कला किंवा संस्कृती ही ना खरं स्वातंत्र्य देते. तुम्हाला जे काही तुमच्या मनात आहे ते मांडायचा तुम्हाला अवधी देते पूर्णपणे. हे त्यातनं दिसतं की पार्वती दाखवायची आहे पण ती माझ्या कल्पनेतली, माझ्या आवडीची. मला जो ड्रेस आवडतो तो मी तिला घालून देणार असं, म्हणजे किंवा माझ्या कल्पनेत अगदी. हे खूप छान आहे त्याच्यात. आणि तिथे अजूनही बऱ्याच आपल्याकडच्या ज्याला आपण पुराणातल्या कथा किंवा अशा म्हणतो त्या सगळ्या बऱ्याच पॅनल्सवर आहेत. तर ते पण जसं तुम्ही म्हटलं की राजा आणि त्याचा तो चेहरा असा, तर ते आपल्याला बयोनमध्ये ते मोठे मोठे चेहरे आहेत. आता वेगवेगळ्या थिअरीज आहेत. काही जणांचं म्हणणं की ते बोधिसत्व असावेत, म्हणजे बोधिसत्वांचे चेहरे असतील. काहींचं म्हणणं असं आहे की राजा म्हणजे देव अशी एक कल्पना त्यांच्याकडे असल्यामुळे ते त्यांनी दाखवलं असावं. काहींचं म्हणणं असं आहे की वेगवेगळ्या देवता दाखवायच्या आहेत, म्हणजे पूर्वेचा अधिपती, पश्चिमेचा अधिपती, असं काहीतरी अष्टदिक्पालांच्या कल्पनेतनं ते आलं असेल. पण फार इम्प्रेसिव्ह आहे. आणि ते बघितल्यानंतर म्हणजे नुसती त्याची चित्र बघितली ना तरी सुद्धा असं वाटतं की थक्क होऊन जातो आपण. किती भव्य आहे, किती भव्य आहे. ते तुम्ही अंकोर थॉम्बचं सांगत होता की त्या राजाला खूप म्हणजे त्याला खूप राजधानी म्हणून त्याने ती एस्टॅब्लिश केली नगरी. आणि तिथल्या एका शिलालेखामध्ये असं म्हटलंय की त्याचं इतकं प्रेम होतं आपल्या नगरीवर की जणू काही ती त्याची पत्नी आहे असं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे किती इन्व्हॉल्वमेंट त्यांची असेल आणि किती प्रत्येक बारीक बारीक गोष्टीत त्यांनी लक्ष घातलं असेल. म्हणजे हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे की किती मनापासून ही सगळी माणसं काम करतील आणि अभ्यास करत होते बरं का. म्हणजे नुसतं असं नाही की आम्हाला खूप छान बांधायचंय, आमच्याकडे पैसे आहेत चला वापरा, असं नाही. खूप अभ्यासपूर्ण. म्हणजे असं की आपल्याकडे पवनारला विदर्भामध्ये शिल्प आहेत काही हरिवंशातल्या कहाण्यांवरची. म्हणजे शकटासुराचा वध जो कृष्णाने केला, नंतर धेनुकासुराचा वध केला, तर त्या सगळ्याच्या तशा पद्धतीचं ते शिल्प तिकडे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. इतकी वेगळी आहेत ना. म्हणजे आता काळ पाहिल्यानंतर जवळजवळ 1000 वर्षाचं अंतर आहे, 800 वर्ष तरी नक्कीच. तर त्या काळामध्ये कसा बदल झालेला आहे यांचं दाखवणं, यांची स्वतःची शैली आहे त्याच्यामध्ये, पण कहाणी तीच आहे. छान आहे. बयोनला म्हणजे असं ते जे साईडचे पॅनल्स आहेत त्याच्यावर
नौका वगैरे असे घेऊन चाललेले सैनिक आहेत. सैनिक तर ते दाखवलेत. म्हणजे त्या काळामध्ये जे काही हे लोक करत होते, जसं सैन्य त्यांचं म्हणजे काय, त्यांच्याकडे नेव्ही असणार, हो कारण समुद्रातलाच देश आहे म्हटल्यावर. तर ते चित्र त्यांनी दाखवली आहेत. आपसात जी आजूबाजूला छोटी छोटी बेट आहेत ते नक्कीच भांडत असणार, किंवा आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी म्हणा, किंवा आपल्या जी काही जहाज व्यापारासाठी जातात त्यांचं रक्षण करण्यासाठी. तर हे त्याच्यामध्ये बरोबर त्यांनी दाखवलेलं आहे. आणि जे काही डे टू डे लाईफमध्ये ते लोक कामं करत असतील. आणि तुम्हाला हे कोणार्कच्या मंदिरावर पण दिसेल, सूर्य मंदिरावर वगैरे. म्हणजे अगदी धान्य पकडणारी बाई, जात्यावर दळणारी बाई, मुलं खेळतायत, गुरुजी त्यांना काहीतरी शिकवतायत, ते लिहितायत मुलं, हे सगळं अशा प्रकारचे वेगवेगळ्या त्यांच्या दैनंदिन जीवनात ज्या काही घडामोडी चालतायत ते सगळं तिथे दाखवलेलं दिसेल. आणि ह्याचं ASIचं पण तिथे आहे ना, तापरोम मध्ये खूप चांगलं काम करतोय आपण. आणि सॉफ्ट पॉवर म्हणून जे आता नवीन भारताचे काय कुठल्याही देशांच्या राजकीय धोरणांबद्दल बोललं जातं, तर हे खूप महत्वाचं आहे की नुसते आपण व्यापारी संबंध ठेवले किंवा काहीतरी युद्धाच्या बद्दल जे काही करार केले, ह्याच्या पलीकडे जाऊन माणसांसाठी आपण काय केलं. तर हे आजही आपण बघा, म्हणजे संस्कृती पुढे नेणं हे भारतीय लोक कसं करतायत आज. पुन्हा मी म्हणते की ते कपडे कुठले घालतात, जेवण कुठलं जेवता, भाषा कुठली बोलता, हे थोडंसं दुय्यम स्थानावर आपण ठेवूया. आपण त्यांच्या बरोबर संस्कृतीचं आदान प्रदान किंवा आपलं जे सांस्कृतिक मूल्य आहे की त्यांना चांगलं देण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी आपण मदत करणं, तर ते ASI तर्फे आज आपण करतो आहे. आणि तिथल्या त्या मंदिरांचं एक्सकव्हेशन काय काय सापडतंय तिथे नवीन नवीन. खूप सुंदर एक नवीन मंदिर पण तिथे म्हणजे स्वच्छ करून एक्सकव्हेट केलं गेलंय नुकतंच. आणि खूप छान आहे ते सगळं, सुंदर काम चाललं आहे. आणि कौतुक आहे आपल्या ह्या सगळ्या ASIच्या लोकांचं सुद्धा, एवढ्या लांब जाऊन ही माणसं काम करतात. आणि ज्या पद्धतीने ते त्याला रिस्टोर करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे त्या मंदिरांना त्या झाडांच्या मुळांनी असं जे धरलेलं होतं, तर लिटरली तिथे लोखंडाचे मोठे मोठे काय म्हणतात सपोर्ट त्यांनी ते तसं दिलं. आणि त्यांनी ते थोडं तरी कदाचित अजून त्याचं 10 वर्ष आयुष्य वाढलंय. नक्की, पण नक्की बघायला पाहिजे ते. आणि झाडांनी धरून ठेवल्यामुळे ते दगड शिल्लक आहेत हे जरी खरं असलं तरी ते जितकं वाढत जाईल ना, मग ते सगळं म्हणजे त्या दगडांची चुरा होऊन जाईल थोड्या दिवसात. तर हे काम आपण चांगलं करतोय. येस. अजित वर्तक सरांचं जेव्हा हे झालं होतं आपल्याच बुधवारच्या कार्यक्रमामध्ये, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की असं बरेच वेगळ्या वेगळ्या रंगाचे तिथे सँडस्टोन्स दिसतात, म्हणजे कुठे हिरवा, कुठे पिवळा, आणि बांतेसरायला तर पिंक सिटाडेल ऑफ विमेन ते म्हणतातच. तर खरंच तो म्हणजे असा एक आभास येतो की एक गुलाबी रंगाचं मंदिर आपल्या समोर उभं आहे. आता ते फार म्हणजे चांगल्या परिस्थितीत नाही आहे, पण खरोखर जेव्हा ते नवीन असेल त्यावेळेला ते नक्कीच अगदी गुलाबी रंगाचंच दिसत असेल. आता आपण बघूच की एक पिंक सिटाडेल ऑफ विमेन असं का म्हणतात त्याला. खूप आपला हा जो छोटासा पॉडकास्ट होता ह्याच्यामध्ये आपण भरपूर भाग्यश्रीताईंकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आणि अजून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करू की पुढे पण आपण असे काही पॉडकास्ट करू आणि त्याच्यात कदाचित थोडी जास्ती आणखीन माहिती आणि अजून काही गोष्टींचा समावेश करू आपण. अंकोरवाट हे जगातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर असलं तरीही आपल्या भारतात सगळ्यात मोठं म्हणजे विष्णू मंदिर जे लिव्हिंग टेम्पल आहे ते भारतात आहे. आणि ह्याचा खरंच खूप अभिमान आहे आपल्याला. पण नक्कीच आपण कंबोडियातलं पण मंदिर जाऊन बघूयात. आणि आपले बरेच जे मेंबर्स आहेत ते सगळे त्यांना ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. तर माझी खात्री आहे आजच्या ह्याच्यातनं त्यांना पण उत्सुकता वाढली असेल. आणि मला खूप आवडेल सगळ्यांच्या बरोबर जायला, कारण एक चांगला ग्रुप असतो दरवेळेला मी पाहते. खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणारी माणसं एकत्र येतात. आणि कसंही ही ज्ञानयात्रा आहे, तुमचं अगदी बरोबर म्हणणं आहे की ज्ञान आणि यात्रा असं दोन्ही असल्यामुळे त्याच्यामध्ये लोकांना खूप काही काही नवीन नवीन गोष्टी सापडतात, खूप चांगलं शिकायला मिळतं आपल्याला सुद्धा. आणि असं कधीच नाही खरं कोणी म्हणायला पाहिजे की मला यातलं सगळं येतं, मी याचा एक्सपर्ट आहे, कारण ज्ञान हे केव्हाही समुद्रासारखं अथांगच असतं. तर तरी खूप छान गोष्टी मिळतात. त्यामुळे लोकांच्या बरोबर सगळ्यांच्या एकत्र कुठे जाणं ही खूप चांगलं असतं. अगदी बरोबर. जसं आता भाग्यश्रीताईंनी सांगितलं की म्हणजे आपले हे जे ग्रुप टूर्स असतात तर कंबोडिया, बाली वगैरे असतात, भारतात तर असतातच डेफिनेटली.
आणि भारताच्या बाहेर सध्या ह्या 2 ठिकाणी आपल्या वर्षभर टूर्स असतात. कंबोडियाचं म्हटलं तर फेब्रुवारी आणि ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये असे हा ठरलेल्या टूर्स असतात. तर ह्या वर्षी आता आपली फेब्रुवारीमध्ये 6 ते 12 फेब्रुवारी या दरम्यान असणार आहे. डॉक्टर भाग्यश्री पाटसकर इज गोइंग टू गाईड अस ऑन दॅट टूर. तज्ज्ञ मंडळींबरोबर जेव्हा आपण बघतो अंकोरवाट, कंबोडिया, त्यावेळेला आपल्याला फार एक वेगळी दृष्टी मिळते, एक वेगळी नजर आपली तयार होते. या सगळ्या वास्तूंना बघायची, त्यांची ओळख करून घ्यायची आणि नव्याने अभ्यास करायची प्रेरणा मिळते. तर नक्कीच तुम्ही आमच्या ह्या सहलींना पण जॉईन करत जा. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर, परिवाराबरोबर, तुम्ही तुमच्या सोसायटीच्या मेंबर्स बरोबर, शाळेच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्कीच ही टूर प्लॅन करा. सो खूप खूप धन्यवाद. आपण लवकरच पुन्हा भेटूयात ज्ञानयात्रेच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये. आणि युट्यूब चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा ही माहिती, आणि सगळ्यांनी लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. धन्यवाद.